शंभूराज देसाई बोलतायत, पाहूयात. माननीय शिंदे साहेब म्हटले की आपण आलोय तर सगळ्या खासदारांची, शिवसेनेच्या पक्षाच्या खासदारांना भेटूया, त्यांच्याबरोबर एक चर्चा केली साहेबांनी आणि आम्ही निघालो तिथनं. असं काही नाही, म्हणजे समन्वय योग्य आहे त्या सगळ्यांचं. कालच्या बैठकीत मुख्यमंत्री पदाबाबत देवेंद्र फडणवीस नाव यांचं जवळपास निश्चित आहे का, किंवा अनौपचारिक फक्त म्हणजे जाहीर करणं बाकी आहे, अशाही चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. नेमकं खरं काय? नाही, आता मी सकाळी देखील सांगितलं की जेव्हा महायुतीमधले 3 प्रमुख पक्ष आहेत, शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आणि सगळ्यांनी मिळून एकत्रपणानं जे प्रमुख नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत महायुतीचे, माननीय अमित शाह साहेब, त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे. आता याच्यावरती मी म्हणलं तसं सकारात्मक चर्चा झाली. त्यातनं योग्य मार्ग 1 किंवा 2 दिवसामध्ये निघेल. आता तो मार्ग निघेपर्यंत चर्चा काय झाली, मग आम्ही काय बोललो, मग आणखीन मित्रपक्ष काय बोलले, याच्यावरती आत्ता या स्टेजला भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. एकदा या चर्चेचा सारांश, या चर्चेचा निष्कर्ष हा एकदा दिल्लीमधनं येऊ द्या, मग तो आल्यानंतर आपण त्याच्यावरती अधिक भाष्य करू. काही खात्यांना घेऊन वाद असल्याबद्दल नाही, तुम्ही आता मला तेच समजत नाही, हे कळतंय, सूत्र आहेत, हे जे माध्यमांनी जी काय बातम्या चालवल्यात ना, याच्या बाबतीत मी तुम्हाला एवढंच सांगेन की प्रत्येक पक्षाला वाटत असतं की आपल्याला अधिक वाटा मिळावा, चांगला हिस्सा, चांगला वाटा मिळावा. पण एकदा जर ठरलं सगळ्यांचं, आपल्याला बघा, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी काय सांगितलं की मान्य अमित शाह साहेब आणि मान्य नरेंद्र मोदी साहेब महायुती बाबतीतला जो निर्णय घेतील तो आम्ही सगळेजण मान्य करू. त्यामुळं मागणं, चर्चा करणं याच्यात काही गैर नाही. पण एकदा नेतृत्वावरती निर्णय सोपवल्यानंतर नेतृत्वाचा निर्णयाची वाट पाहणं आणि तो जो निर्णय येईल नेतृत्वाकडनं त्याप्रमाणे पुढची कार्यवाही करणं हेच योग्य आहे. थोडं मी म्हणतोय तसं एक किंवा आजचा किंवा उद्याचा दिवस जर आपण वाट पाहिली तर नक्कीच सगळ्या प्रश्नांची आपल्या उत्तर मिळतील. 2 तारखेला योग्य मुहूर्त निघेल असं वाटतं मला. नाही तर मी कसं सांगू तुम्हाला, कसं आहे, हे सांगण्या एवढा मोठा मी नाही ना, हे सांगण्याचा अधिकार महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांना आहे. त्यामुळं जो वरिष्ठ नेत्यांचा अधिकार आहे त्या अधिकार कक्षेत जाऊन मी बोलणं योग्य नाही. पण मला असं वाटतंय व्यक्तिगत की आज किंवा उद्याच्या 2 दिवसामध्ये योग्य मार्ग यातनं निघेल, समन्वयातनं आणि अतिशय सगळ्यांचा योग्य सन्मान राखून हा मार्ग निघेल. मुख्यमंत्र्यांनी सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार दिला किंवा त्यांनी उपमुख्यमंत्री पद घेण्यास नकार दिला असं टाकण्यात यामध्ये किती तथ्य आणि काही खरं आहे? हे बघा, मी मगाशी देखील सांगितलं की माननीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा प्रशासनामधला प्रदीर्घ अनुभव, त्यांनी घेतलेले कल्याणकारी निर्णय, त्यांनी घेतलेले लोकहिताचे निर्णय आणि त्यांचा प्रदीर्घ अनुभव विचारात घेता शिवसेनेचं असं मत आहे, शिवसैनिकांचं असं मत आहे, शिवसेनेच्या आमदारांचं असं मत आहे की माननीय शिंदे साहेबांच्या अनुभवाचा उपयोग, अनुभवाचा फायदा या महायुतीच्या सरकारला मिळाला पाहिजे. त्यामुळं आम्ही आग्रही आहोत, सगळे आमदार, सगळे शिवसैनिक, सगळे माजी मंत्री, आम्ही आग्रही आहोत की माननीय शिंदे साहेबांनी सत्तेमध्ये, शासनामध्ये त्यांचं योगदान, त्यांचं मार्गदर्शन, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा सहभाग हा शासनामध्ये असला पाहिजे, यासाठी आम्ही सगळे आग्रही आहोत. काही दत्तातंत्राची शक्यता म्हणजे नवीन चेहरा किंवा असं काही मी कसं सांगणार साहेब? आपण म्हणताय की शिंदे साहेबांनी शासनामध्ये असायला हवं, कुठल्या पदावर हा देखील प्रश्न आहे. कालपासून अशा चर्चा आहेत की उपमुख्यमंत्री पदासाठी देखील नाव चर्चेत आहेत, मात्र ते स्वीकारायला तयार नाहीयेत. मग नेमकं कुठलं असं पद आहे म्हणजे उपमुख्यमंत्री पद जर मिळालं तर ते घेणार आहेत? 1-2 दिवस वाट बघा, आजच्या आणि उद्याच्या दिवस. कारण काल चर्चा संपून आम्ही रात्री उशिरा पहाटे मुंबईमध्ये आलेलो आहोत. आता पुन्हा एकदा मान्य साहेब म्हटले, शिंदे साहेब म्हटले तसं कदाचित महायुतीचे जे प्रमुख नेते महाराष्ट्रातले त्यांची कदाचित एखादी बैठक होऊ शकते आज, आणि त्या बैठकीतनं चर्चा करून ह्यातनं काहीतरी, मी म्हणतोय ना तुम्हाला, सगळा मान सन्मान ज्याचा त्याचा योग्य पद्धतीनं राखला जाईल असा तोडगा निश्चितपणाने किंवा असा मार्ग यातनं निघेल. सर, आत्ताच अशी माहिती येते आहे की पुन्हा एकदा या सगळ्या नेत्यांना, महायुतीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या
मोठ्या नेत्यांना सोमवारी दिल्लीमध्ये बोलवलं जाणार आहे आणि शपथविधीचा कार्यक्रम आता 7 तारखेपर्यंत लांबण्याची शक्यता वर्तवली ह्या जाते. जर तरच्या गोष्टी आहेत, ह्याच्या बाबतीत तर मी काय सांगू शकत नाही. त्यामुळं एवढं लांबेल म्हणजे एवढं नाही, जर डिस्कशन तरच्या गोष्टीनं काय उत्तर द्यायचं आपण? मुख्यमंत्र्यांच्या मनातलं तुम्ही ओळखता असं म्हटलं जातं. नाही, मी सांगितलं ना तुम्हाला, एखादा दुसरा दिवस वाट पहा. एकदा काल दिल्लीवरून सर्वजण आलेले आहेत. आता आज किंवा उद्या जर समजा त्यांची बैठक झाली, वरिष्ठ नेत्यांची महाराष्ट्रातल्या चर्चा काय झाली, तर होऊ शकतो त्याच्यातला लवकर निर्णय. सर, लाडक्या बहिणींनी खूप मोठ्या प्रमाणावर मतदान केल्यामुळे एवढं मोठं यश मिळालं. मग आता चर्चा अशी आहे की मंत्रिमंडळात सुद्धा लाडक्या बहिणींचा टक्का वाढेल. आपल्या पक्षाच्या वतीनं अशा काही महिलांची नावं चर्चेत आहेत का, किंवा त्यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यासाठीच्या काही चर्चा सुरू आहेत? मंत्रिमंडळाची यादी अंतिम होईपर्यंत सर्वच नावं चर्चेमध्ये असतात. परंतु पक्षाचे जे प्रमुख असतात, पक्षाचे जे मुख्य नेते असतात, पक्षाचे जे नेतृत्व असतं, त्या पक्षाच्या नेतृत्वाचा तो अधिकार आहे. त्यामुळं या बाबतीतला निर्णय महायुतीमधले त्या पक्षाचे प्रमुख नेते, वरिष्ठ नेते घेतील. सर, हिंदी में